नमस्कार. अशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे. नवरात्र सुरू आहे तर उपवासासाठी आपण इथे आज एकदम दमदमीत असं राहण्यासाठी आणि अगदी पोटभरीचं जेवण होण्यासाठी उपवासाचं पिठलं आणि भाकरी बनवणार आहोत. तर अगदी मऊ लुसलुशीत अशी इथे आपण भगरीच्या पिठाची भाकर बनवलेली आहे आणि मस्त असं आपण पिठलं बनवलेलं आहे. सोबतच आपण शेंगदाण्याची चटणी सुद्धा बनवलेली आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर सुद्धा करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आपला चॅनल लगेच सबस्क्राईब करा, म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील. चला तर मस्त मऊ लुसलुशीत अशी भाकर तयार करूया आणि सोबतच खमंग पिठलं आणि सोबत चटपटीत अशी शेंगदाण्याची चटणी करूया. तर गॅसवरती कढई ठेवून घेतली. सगळ्यात अगोदर 1.5 वरगळी आपण याच्यामध्ये तेल गरम करून घेऊया. तेल गरम झालं की छोटा अर्धा चमचा आपण याच्यामध्ये जिरे घालून घेतलेत. जिरे छान असे फुललेले की याच्यामध्ये आपण आता 4-5 मिरच्यांचं अशा पद्धतीने जाडसर मिक्सरला वाटण तयार करून घेतलं, ते घालून घेतले. मिरच्या जास्त तिखट नाहीये तर 2.5 चमचे इथे मी वाटून घेतलेल्या मिरच्या घालून घेतलेल्या आहेत. गॅस कमी ठेवायचा आहे म्हणजे फोडणी आपली अजिबात करपत नाही. आता याच्यामध्ये आपण खोबऱ्याचा किस घालून घेऊया. तर रेडीमेड खोबऱ्याचा किस आहे माझ्याकडे, तर 2 चमचे मी याच्यामध्ये घालून घेतलाय. तुम्ही सुक्या खोबऱ्याचा किस सुद्धा बनवून घेऊ शकता. आता याच्यामध्ये अर्धा चमचा आपण लाल तिखट घालूया. तिखट नाहीये जास्त, कलरसाठी आपण याच्यामध्ये तिखट घालून घेतले. तुम्ही हिरव्या मिरचीमध्ये सुद्धा हे पिठलं बनवू शकता. तर बघा आता हे सर्व जिन्नस आपण छान अशी एकत्र करून घेतली. आता 1 मिनिटभर चांगलं परतवून घेऊया. गॅस कमी ठेवायचा आहे आपल्याला म्हणजे फोडणी आपली अजिबात करपणार नाही. खूप छान हे उपवासाचं पिठलं तयार होतं. तर तुम्ही बघू शकता आता छान असं हे परतवून झालं की याच्यामध्ये आपल्याला 1 ग्लास पाणी घालून घ्यायचंय. 1 ग्लास पाणी घालून घेतलं की तळापासून आपण आता हे छान असं मिसळून घेतलेलं आहे. तर बघा छान रंग आलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे लगेच मीठ घालून घ्यायचंय आणि पाण्याला आता उकळी काढून घेऊया. तर हे उपवासाचं पिठलं नक्की बनवून बघा, खूप छान लागतं. बनवायलाही खूप सोपं आहे. तर पाण्याला उकळी येते तोपर्यंत आपण इथे 2 चमचे राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण पाणी घालून हे छान असं मिसळून घेऊया. 2 चमचे राजगिऱ्याच्या पिठामध्ये पाणी घालून घेतल्यानंतर चमच्याने अशा पद्धतीने आपण आता हे मिसळून घेऊया. तर राजगिऱ्याचं पीठ घातल्यानंतर पिठलं खूप छान असं आपलं खमंग तयार होतं. तर बघा आता खूप पीठ घालायचं नाही आपल्याला. 1 ग्लास पाणी घेतलंय आपण, त्याच्यासाठी 2 चमचे इथे मी राजगिऱ्याचं पीठ अशा पद्धतीने मिसळून घेतलं पाण्यामध्ये. आता हे आपण या उकळत्या पाण्यामध्ये घालूया. पाण्याला छान अशी उकळी काढली आणि नंतर याच्यामध्ये आपण मिसळून घेतलेलं राजगिऱ्याचं पीठ घालून घेतलेलं आहे. आता हे छान असं पुन्हा एकदा तळापासून मिसळून घेऊया. गॅस मध्यम ठेवलाय. पुन्हा आपल्याला ह्या पाण्याला उकळी काढून घ्यायची. तर बघा छान असं हे मिसळून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा आपल्या पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे. आता याच्यामध्ये आपण भाजून घेतलेलं शेंगदाण्याचा कूट घालून घेऊया. शेंगदाणे छान असे खमंग भाजून घेतले. छोटी अर्धी वाटी याच्यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट घालून घेतलाय. अगदी जाडसर नाही किंवा खूप बारीक नाही, अशा पद्धतीने जाडसर थोडासा मी कूट करून घेतला. तो आपण आता या पाण्यामध्ये घालून घेतलाय. आता आपण गॅस पुन्हा थोडासा कमी केलाय. 4-5 मिनिटासाठी हे पिठलं आपल्याला छान असं आता शिजवून घ्यायचंय. मस्त कलर आलेला आहे. खूप छान असं हे पिठलं आपलं तयार झालेलं आहे. बघू शकता 4-5 मिनिटं छान असं आपण हे शिजवून घेतलेलं आहे. आता पुन्हा एकदा तळापासून आपण हे छान असं मिसळून घेतलेलं आहे. खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळ नाही, अशा पद्धतीने मध्यम साईजचं आपण हे पिठलं बनवलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेतली. उपवासाला जर चालत असेल तर नक्की घाला, जर खात नसाल तर नाही घातली तरी देखील चालेल. आता कोथिंबीर घालून घेतल्यानंतर पुन्हा तळापासून आपण हे छान असं मिसळून घेतलेलं आहे. खूप छान पिठलं आपलं इथे उपवासाचं तयार झालेलं आहे. बघा ह्या पद्धतीने आता आपण मस्त अशी चटणी देखील बनवणार आहोत आणि मस्त मऊ लुसलुशीत अशी भाकर सुद्धा बनवणार आहोत. आता मी गॅस बंद केलेला आहे. तळापासून पुन्हा मिसळून घेतल्यानंतर आता याच्यावरती झाकण ठेवूया. पिठलं आपलं छान असं तयार झालेलं आहे. आता आपण छान अशी भगरीच्या पिठाची भाकर बनवून घेऊया. तर 1 कप इथे मी भगरीचं पीठ घेतलेलं आहे. रेडीमेड पीठ घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचंय. मीठ घातल्यानंतर भाकर आपली अजिबात तुटतही नाही आणि खायला सुद्धा खूप छान लागते. मीठ घालून घेतल्यानंतर छान असं आपण हे मीठ व्यवस्थित मिसळून घेतलेलं आहे. तर बघा आता इथे मी कोमट पाणी घेतलेलं आहे. पाणी थोडंसं कोमट करून घेतलंय. आता याच्यामध्ये आपण थोडं थोडं करत पाणी घालूया आणि पीठ छान असं भिजवून घेऊया. जास्त घट्टसर नाही किंवा खूप जास्त पातळ नाही. कोमट पाणी घातल्याने काय होतं, भाकर आपली अजिबातही तुटत नाही किंवा मग साईडला अशी चिरा जातात. तर अजिबात तसं न होता अगदी मऊ लुसलुशीत अशी भाकर आपली तयार होते. तर बघा आता याच्यामध्ये मी थोडं थोडं करत कोमट पाणी घालून छान असं हे पीठ मळून घेते. पीठ जेवढं चांगलं मळून घेऊ तेवढी भाकर आपली छान तयार होते, अजिबात तुटत नाही आणि अगदी मस्त मऊसूत राहते. तर बघा अशा पद्धतीने आता मी थोडं थोडं करत पाणी घालून छान असं हे पीठ अशा पद्धतीने मऊ लुसलुशीत असं मळून घेतलेलं आहे. मळून घ्यायचं छान असं म्हणजे भाकर तुटणार नाही अजिबात. तर अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचंय.
तर मस्त पिठलं, गरमागरम भाकर सोबत शेंगदाण्याची चटणी. खूप जणांना 9 दिवसाचे नवरात्रीचे उपवास असतात, तर 2 टाइम फराळामध्ये काय खायचं असा प्रश्न पडलेला असतो. तर तुम्ही अशा पद्धतीने पिठलं भाकरी नक्की बनवून बघा. एकदम दमदमीत असं राहू शकाल. अजिबात थकवा येणार नाही, अजिबात गळून जाणार नाही. अगदी पोटभर असं तुमचं फराळ तयार होईल. अगदी गच्च असं पोट भरेल अशा पद्धतीचं पिठलं भाकरी आपली लागते. तर अशा पद्धतीने बघा, अशा छोटे छोटे 2 गोळे इथे मी पिठाचे करून घेतलेले आहेत. आता आपल्याला भगरीचं कोरडं पीठ घ्यायचंय. अशा पद्धतीने ताटामध्ये खाली टाकून घ्यायचंय आणि बघा मस्त असे मऊ लुसलुशीत असं पीठ मी मळून घेते, म्हणजे भाकर अजिबात आपली तुटणार नाही. जास्त जर तुम्ही घट्टसर असे पीठ जर मळलं तर त्याच्या करा चिरू शकतात. त्याच्यामुळे घट्ट न मळता अशा पद्धतीने सैलसर पीठ आपल्याला हे मळून घ्यायचंय. तर आता कोरडं पीठ टावायचं भगरीचं आणि भाकर छान अशी एकसारखी आपल्याला थापून घ्यायची. कडाने व्यवस्थित थापून घ्यायची. मध्ये देखील आपल्याला भाकर छान अशी थापून घ्यायची. जास्त पातळ नाही किंवा जास्त जाडसर नाही, मध्यम साईजची भाकर थापून घ्यायची, म्हणजे मस्त मऊसूत होते. आणि अगदी पातळ केली तर ती कडक होते, खूप जाड जर केली तर ती खावीशी वाटत नाही. अशा पद्धतीने मी भाकर थापून घेतलेली आहे. तर बघा, अजिबातही आपली भाकर कुठेही चिरटलेली नाही. अगदी मस्त अशी भाकर आपल्याला थापता आली. घट्टसर पीठ जर मळलं तर कडा लगेच चिरतात. त्याच्यासाठी पीठ जास्त घट्टसर मळायचं नाही. असं सैलसर पीठ आपल्याला मळून घ्यायचंय. आता तव्यावरती आपण भाकर घालून घेतल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने पाणी लावून घ्यायचंय. तर बघा, आपण मस्त असं पाणी लावून घेतलेलं आहे. आता भाकर आपण छान अशी भाजून घेऊया. गॅस फुल ठेवलाय. फुल गॅसवरती आपण आता छान अशी भाकर भाजून घेऊया. एक साईड भाजली की आपण दुसऱ्या साईडनी पलटी करून घेऊ. तर दुसऱ्या साईडनी भाकर छान अशी आपली भाजली की आता आपण मस्त अशी गॅसवरती तव्यावरतीची भाकर दोन्ही साईडनी छान अशी भाजून घेऊया. तर अशा पद्धतीने आपण इथे मस्त उपासाची भाकरी बनवलेली आहे. अगदी मऊ लुसलुशीत अशी भाकर राहते. अजिबात आपली भाकर तुटलेली नाही किंवा अजिबात चिरा गेलेली नाही. मस्त टम्म फुगलेली भाकरी इथे तयार होते आणि मस्त मऊसूत राहते. तर बघा, छान अशी भाकर आपली इथे झाली. आता आपण दुसरी भाकर सुद्धा याच पद्धतीने बनवून घेऊया. 1 कप पिठापासून आपल्या 2 भाकरी होतात आणि मस्त अशी भाकर आपली इथे बघा तुम्ही मी छान अशी भाजून घेते. आता कडांनी व्यवस्थित अशी दाबून दाबून छान भाजून घ्यायची. जास्त कडक करायची नाही. कडक केली की मग ती खायला चांगली लागत नाही. बघा, मस्त अशी भाकर आपली भाजलेली आहे. कलर देखील खूप छान आलेला आहे. दोन्ही पण भाकरी इथे मी बनवून घेतलेल्या आहे. आता त्याच तव्यावरती आपण छान अशी खमंग चटणी बनवून घेऊया. तर मी 5-6 हिरव्या मिरच्या घेतल्या. अर्धी वाटी इथे मी भाजलेले शेंगदाणे घेतली आणि साली सकटच आपण चवीप्रमाणे मीठ घालून अशा पद्धतीने जाडसर वाटण करून घेतले. याच्यामध्ये तेल घालून घ्यायचे आणि खमंग अशी भाजून घ्यायची चटणी आपल्याला खूप छान लागते. तर पिठल्यासोबत मस्त अशी तोंडी लावण्यासाठी आपण इथे शेंगदाण्याची चटणी बनवलेली आहे आणि आपल्याला भाकरीसोबत ही चटणी खायला खूप छान लागते. तर मी अजून याच्यामध्ये थोडंसं तेल घालून घेतलं आणि चटणी छान अशी आता इथे खमंग भाजून घेते. गॅस इथे मी कमी ठेवलेला आहे. कमी गॅसवरती चटणी भाजून घ्यायची. छान अशी चटणी आपली इथे भाजलेली आहे, बघू शकता. आता एक ताटामध्ये काढून घेऊया आणि छान असा उपवासाची आपली इथे शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे. तर गरमागरम पिठलं, गरमागरम आपली इथे भगरीच्या पिठाची भाकर आणि सोबत शेंगदाण्याची चटणी मस्त अशी तयार झालेली आहे. तर तुम्ही सुद्धा नवरात्री स्पेशल उपवासासाठी अशा पद्धतीने पिठलं भाकरी नक्की बनवून बघा. तर एकदम दमदमीत राहण्यासाठी दिवसभर अगदी पोट भरेल राहील अशा पद्धतीची आपली इथे भाकर आणि पिठलं तयार झालेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता भाकरीला छान असा पापुडा आलेला आहे. मस्त मऊसूत अशी भाकर आपली तयार झालेली आहे. नवरात्र स्पेशल उपवासासाठी छान असा पिठली भाकरी आपल्या इथं तयार झालेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा उपवासाला नक्की पिठलं आणि भाकरी बनवून बघा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून तुम्हा सगळ्यांना धन्यवाद.